आज आपण मोड आलेल्या नाचणीची पावडर बनवणार आहोत। ही पावडर 6 महिन्यांच्या पुढील बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी आरोग्यदायी असते। त्यासाठी लागणारे नाचणी, मी इथं 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। नाचणीला आता 5-6 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि 6 ते 7 तास नाचणीला भिजत ठेवायचं आहे। नाचणीमधील पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायचं आहे। रात्री बांधून ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत छान मोड येतील। नाचणीला छान मोड आलेले आहेत। त्यानंतर नाचणीला 2 ते 3 तास फॅनखाली वाळत ठेवायचं आहे। आता नाचणी वाळलेली आहे। त्यानंतर नाचणीला गॅसवरती 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। नाचणी छान भाजलेली आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि नाचणीला थंड होऊ द्यायचं आहे। नाचणी थंड झाली की मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर नाचणीला चाळून घ्यायचं आहे। हे तयार झालं नाचणीचं पीठ। हे पीठ आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे। हे पीठ महिनाभर टिकतं। आता नाचणीचं सेरेलॅक बनवूयात। 1 कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। डायरेक्ट गरम पाण्यामध्ये टाकलं तर गुठळ्या बनतील, त्यामुळं अगोदर थंड पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी उकळलं की त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि चमचनी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 5 ते 10 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे। हे आता छान शिजलेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड झालं की बाळाला भरवायचं आहे। हे झालं मोड आलेल्या नाचणीचं पौष्टिक सेरेलॅक तयार। ही पावडर वापरून तुम्ही मोठ्या मुलांसाठी व्हेजिटेबल सूप बनवू शकता।